उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम क्षणी आपण बघतोय की या सगळ्या अपक्षाचे जे उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, त्यांची मोठी लगबग सुरू आहे। आणि अशातच अगदी थोडा कालावधी उरलेला असताना एक जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी अशा पद्धतीने इथे जे चिल्लर पैसे आहेत ते घेऊन आलेले आहेत। त्यामुळे अर्थातच यंत्रणा जी आहे ती वेठीस धरण्याचा हा प्रयत्न आहे का, स्टंट आहे का, किंवा एकंदरीत त्यांना नेमकं काय म्हणायचं त्यांच्याकडनं जाणून घ्या। वेगवेगळ्या सामाजिक कार्यात पुढे असलेले संजीव आता निवडणुकीच्या रिंगणातही दिसतात। शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत, मात्र अशा पद्धतीनं ते लक्षवेधू पाहतायत का, काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं असं की आता जी निवडणूक आहे महापालिकेची, वार्ड क्रमांक 22 मी आता लढत आहे या निवडणूक महापालिकेची प्रभाग कायवडीतनं। ते चिल्लर जमा अशी केली, माझ्या मुलांनी दररोज डब्यात पैसे टाकायचे। 5 वर्ष आलं अशा मी चिल्लर जमा केलेली आहे। माझ्या मित्रांनी मला काही चिल्लर दिलेली आहे, शेतकऱ्यांनी दिले काही, बच्चूकडे साहेबांचे आमचा आधीच वेळ कमी उरला आणि आता तुमची चिल्लर मोजत बसले तर मग आणखी वेळ जाईल असं नाही? माझा नंबर पुढे नंबर पाहिला आपला, माझा ना नंबर पुढेच लावलेला आहे मी। बरोबर। आणि त्याचा टायमिंग 3-4 मध्ये ना, तर 12-7 मध्ये आलो मी। बरं, मला काही फरक पडणार नाही। ते काय अजेंडा असणार आहे, काय प्रश्नावर तुम्ही निवडणूक लढवता? आता आमचे शेतकरी असतील, कामगार असतील, दिव्यांग असतील, अपंग असतील, त्यांच्याकरता आमचे 5 संघटना काम करतील। बच्चूकडे साहेबांचं परवा 3 तारखेला मोठं आंदोलन आहे। एका शेतकऱ्याची किडनी विकायला लावलेली एका सावकारांनी, त्याच्या सपोर्ट करण्याकरता मी आज भरत आहे। बरोबर, परंतु एकाही जे शहरामध्ये अपंग बांधव आहेत त्यांची संख्याही तुम्हाला माहिती आहे, एकाही पक्षाने अशा उमेदवाराला किंवा इच्छुकाला संधी दिली नाही, याचं दुःख आहे। काय वाटतं? आता कसं आहे, त्यांची परिस्थिती थोडी हे असल्या पैशाचा जास्त खर्च होतो म्हणून त्या दिले नाही, कारण तिथं कोटी लोक खर्च करणार आहे। माझ्याकडे पैसे एवढे 5,000 आहेत, जास्त काय पैसे नाही माझ्याकडे। मी गरीब कार्यकर्ता आहे, शेतकरी आहे। माझे आजोबा शेतकरी होते, माझे वडील कामगार होते, माझा भाऊ शिक्षक आहे, मी समाजसेवक आहे। शेतकऱ्यावर सुरू असलेला अन्याय किंवा रोष व्यक्त करण्यासाठी अशा पद्धतीनं आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो। ज्या पद्धतीनं हे सगळे चिल्लर पैसे इकडे आपण बघतो आहोत ते आपण घरी जमवलेले आहेत असं यांचं म्हणणं आहे। अर्थातच यामुळे यंत्रणा वेठीस धरली जाईल, मात्र कुठेतरी अशा पद्धतीनं संदेश देण्याचा आत्तापासूनचे जे उमेदवार आहेत ते प्रयत्न करत आहेत। डिपॉझिटमध्ये जी अनामत रक्कम असते ती जर कमी असेल तर अर्ज बाद होऊ शकतो, आणि ही पूर्णच्या पूर्ण रक्कम आता या निवडणूक अधिकाऱ्यांना मोजदाद त्याची करावी लागलेली आहे। याआधी आपण हे बघितलेलं आहे की अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे स्टंट केले जातात। मात्र एकूणच जर बघितलं तर पिंपरी चिंचवडमध्ये संजय गायके ज्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनामत रक्कम जी आणली ती चिल्लरमध्ये आणलेली आहे, त्यामुळं आता या सगळ्यामुळं खोळंबा होईल। मात्र हा लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे एवढं मात्र। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।